ज्ञानाचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा। उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षा आणि त्या अनुषंगानं आज झालेली पेपरफुटी या सगळ्या बाबीच्या नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री यांनी खऱ्या अर्थानं राजीनामा दिला पाहिजे। कारण आज जर बघितलं तर नीटचा पेपरफुटी असेल, आता टीईटीची पेपरफुटी झालेली आहे। जवळजवळ 7 लाख उमेदवार त्या ठिकाणी या परीक्षेला सामोरं जात आहेत। याच्यामध्ये शिक्षकही आहेत, विद्यार्थी आहेत आणि या सगळ्यांनी अगदी परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयार केली होती। अगदी महिला शिक्षकांनी सुद्धा आपलं घरचं काम, कुटुंब शिकवणे, शाळेत शिकवण्याचं काम, ह्या सगळ्या बाबी करून त्या ठिकाणी आमचा शिक्षक या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तयारीत होता। परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी पेपरफुटी झाली आणि शासनानं उद्याची परीक्षा रद्द केली। मग खऱ्या अर्थानं या शासनाचं जर बघितलं तर या अधिकारी असतील किंवा मंत्री महोदय असतील यांनी ही जबाबदारी झटकून चालणार नाही आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही जी फुटाफुटी चाललेली आहे याच्यामध्ये मला वाटतं शासन खासदार आमदार फोडण्यातच त्या ठिकाणी मग्न आहेत। त्यांचं या सगळ्या बाबीकडं लक्षच नाही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। त्यांना त्या ठिकाणी खासदार आणि आमदार फुटले की आपलं काम झालं असं वाटतंय। त्यामुळं पेपरफुटी जी होती आहे ही पेपरफुटीसुद्धा त्या ठिकाणी कुठंतरी आटोक्यात आणण्याचं काम खऱ्या अर्थानं होत नाही। नीटच्या पेपरफुटी झाली, अद्यापही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाही। तरुणाई म्हणजे जेनजी म्हणतो ती या ठिकाणी मोठ्या अंकेनं जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करतो, परंतु त्यांच्या आंदोलनाची कुठलीही दखल शासनाकडून घेतली जात नाही। म्हणजे शासन इतकं निर्डावलेलं आहे की त्या ठिकाणी शासनावरती कुठलाही परिणाम होत नाही। त्यामुळं आज खऱ्या अर्थानं आज जर बघितलं तर आमच्या शिक्षकांच्यामध्ये नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे। त्यांनी जी केलेली तयारी आहे ही तयारी त्या ठिकाणी आपसुकच त्या ठिकाणी वाया गेलेली आहे आणि या सगळ्या बाबीला कोण जबाबदार असेल तर तो शिक्षण मंत्री जबाबदार आहेत। त्यामुळं शिक्षण मंत्र्यांनी खऱ्या अर्थानं या नैतिकतेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे, हीच मागणी या निमित्तानं आपल्यासमोर करतोय। आणि नक्की भविष्यामध्ये या अनुषंगानं आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं राज्यभर होईल आणि या आंदोलनामध्ये सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावं एवढंच आव्हान या निमित्तानं करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।